मात्र गोलंदाजाला दंडित केलंय. इट्स अ व्हाईट बॉल. पहा अवंतर एक्स्ट्राजने या ठिकाणी सुरुवात झाली. कुणाल पाटील आणि बादल म्हात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहा अमरापूर विभागातील प्लॅस्टरचे सर्वात मोठे विक्रेते अर्थातच डाऊर सागर डाऊर यांना आमची विनंती असेल की आपण देखील मंचकावर यावं. शॉर्ट पिच चेंडू होता, फिरून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज आणि तिकडे पकडलाय झेल. फर्स्ट विकेट डाऊन. हा पहिला धक्का टीम जाणता राजा दादर संघाला. पहिली सफलता अगदी पहिल्याच षटकामध्ये जिकडे फलंदाज या ठिकाणी कृणाल पाटीलला मात्र माघारी पाठवण्यात यश आलं. ओमसाई कालुंद्रे संघाला प्रचंड प्रेक्षक. आज स्पर्धेचा पहिला दिवस, वर्किंग डे देखील आहे, तरी देखील आजच्या दिवसात प्रचंड प्रेक्षक आलेत. सन्माननीय रोहन मोकल जोहे, खरं तर या मैदानासाठी विशेष मेहनत ज्यांनी घेतली त्यासाठी आम्ही रोहन मोकल जोहे यांना आम्ही आमंत्रित करतो. आपण मंचकावर यावं. त्याचप्रमाणे पहा सर्वांचे लाडके आमचे बालगुड्डू दादा यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होतोय. त्यांचं देखील वेलकम करूया. मॅच कडे जाऊया. मॅच भरपूर महत्वाची आणि हाय व्होल्टेज सामना आहे. प्रचंड प्रेक्षक, दादर संघाचे भरपूर चाहते आज या मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळतील. शॉर्ट पिच चेंडू आहे, एक्स्ट्रा बाउन्स, खांद्याचा अतिरिक्त वापर या ठिकाणी पाहायला मिळाला आणि पंचांनी पुन्हा एकदा गोलंदाजाला दंडित केलंय जरूर. इट्स अ व्हाईट बॉल. पण या षटकातील हा दुसरा स्वेर चेंडू आहे आणि एक्स्ट्राजने दादर संघ मात्र आता पुढे चालला. एकूण धावसंख्याचा विचार केला तर 3 धावा धावफलकावर आपण पाहतोय. पहिला चेंडू जिकडे स्वेर पाहिला, मग पुढच्या चेंडूवर विकेट मिळाली. कृणाल पाटीलला बाद करण्यात यश आलं गोलंदाज प्रतीशला आणि तदनंतर पुढचा चेंडू अर्थातच स्वेर राहिला. 1+1 2 रन स्कोर कार्ड मध्ये ऍड झाल्या आणि धावसंख्या एकूण 3 धावा धावफलकावर. माझे प्रेक्षक येतात, त्यांनी पट्ट्याच्या पाठीमागून यायचं आहे, विनंती असेल. या ठिकाणी शॉर्ट पिच, स्क्वेअर अप द विकेट. बादल म्हात्रेचा तडाखा, एक टप्पा, चेंडू चाललाय सीमा पार, चौकार. स्वरांश 11 गोटेगार बीचे ओनर सनीशेठ टुपे विचुंबे यांची डॅशिंग एंट्री या ठिकाणी मैदानात आपण पाहू शकताय. अर्थातच सर्वांचे लाडके सनीशेठ टुपे साहेब या ठिकाणी या मैदानावरती. त्यांचं मात्र फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये स्वागत केलं जाईल. बादलसाठी हा पहिला चेंडू आणि त्या पहिल्या चेंडूवर मात्र हा षटकार आलाय. फटाक्यांची आतिषबाजी. स्वरांश 11 गोठेगर बीचे ओनर सनीशेठ टुपे बिचुंबे साहेबांचं या ठिकाणी जोहे नगरीमध्ये आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. होय, चौकार निश्चितच आलाय आणि 4 धावांच्या मदतीने 7 धावा स्कोर कार्ड वर आपण धावसंख्या पाहतोय. बॅटिंग करत असताना टीम जाणता राजा दादर संघाची. राईट आर्म ओव्हर द विकेट. प्रतिसाद चेंडू, बॅटची एज. होय, हा कॅच भरपूर महत्वाचा, परंतु क्षेत्ररक्षणापासून दूर होता आणि या लकीली चेंडू मात्र चाललाय थर्ड मॅनला सीमा पार, चौकार. स्वरांश 11 गोटेगर बीचचे ओनर सनीशेठ टुपे साहेब विसुंबे यांचं शुभ आगमन या मंचकावर होतोय. दादांचं या ठिकाणी आपण जरूर वेलकम करूया आणि त्यांच्या सोबत आलेल्या सर्व सहकारी मित्रांचं देखील जोहे नगरीमध्ये असेल हार्दिक हार्दिक स्वागत. चौकार बादलच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 चौकार आलेत.
यावेळेचा चेंडू स्टैंड एंड डिस्पैच, जीते की चाल, बाज की नजर और बादल के बैटिंग पर कभी संदेह नहीं करते, षटकार। स्वराज 11 गोठेकर बीचे ओनर सनीशेठ तुपे साहेब विसुंबे त्यांच्या सोबत आदरणीय गीत गावण मिलिटरी मॅन जे आहेत त्यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होतोय, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत वेलकम करूया। बादल म्हात्रे आणखीन एक मोठा फटका घ्यायचा होता, पण परफेक्ट यॉर्कर चेंडू। या षटकात नेमकं काय घडलंय तर या षटकात 2 स्वेअर चेंडू आले, एक विकेट देखील पाहायला मिळाले की जिकडे कृणाल पाटील स्वस्तात बाद झाला, परंतु संपूर्ण जिम्मेदारी आज बादल म्हात्रेने उचलले। पहिल्या षटकात जिकडे 2 चौकार आणि 1 षटकार पाहायला मिळाला। पुढचा चेंडू असेल प्रतीशचा, लो फुल टॉस आहे या ठिकाणी, कौ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे, पॉवर प्लेचं षटक सुरू आहे, एक टप्पा, चेंडू जाईल सीमा पार, चौकार। 21 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट। पहिल्या षटकात अगदी धावांचा उच्चांक पाहायला मिळाला की जिकडे बादल म्हात्रेची बॅट आज पहिल्या षटकापासून बोलू लागले। भव्य दिव्य असं हे क्रीडांगण, भव्य दिव्य अशी ही स्पर्धा आणि आजचा पहिला दिवस स्पर्धेचा आणि दादर संघ मात्र काय जबरदस्त सुरुवात याला खरं तर बादल म्हात्रेची जी सुरुवात आपण पाहतोय। बादलच्या सोबत फलंदाज अतुल ठाकूर, दुसऱ्या षटकासाठी कल्पेश घरतला मात्र प्राचारण केलंय। मॅन्डेटरी पॉवर प्लेचे 2 षटक, ज्यातील पहिल्या षटकामध्ये जिकडे 21 रन्स आले आणि आता दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल। पहा एकदा विवरचना क्षेत्ररक्षण आपण पाहूया। 38 सर्कलच्या आतमध्ये पॉइंट आहे, त्यानंतर शॉट लॉंग ऑफ बनावा लागेल, तिकडे मिड ऑफ देखील सजवला गेलाय, त्यानंतर एक फ्लाइंग स्लिप गली रिजन मध्ये 1 क्षेत्ररक्षक, लेग स्लिपला 1 क्षेत्ररक्षक, स्पेअर लेग पंचांच्या उजव्या बाजूला 1 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय। 3 खेळाडू जे 38 सर्कलच्या बाहेर आहेत, डीप एक्स्ट्रा कव्हरला 1 आहे, एक वाइडिश लॉंग ऑनला आणि एक डीप मिड विकेटला, अशी विवरचना आपण पाहतोय। चांगला फटका आहे, चेंडू सीमा पार जाईल का? होय, परंतु त्या ठिकाणी चेंडू चाललाय 1 बाउन्स, सीमा पार, चौकार। खूप चांगली सुरुवात या ठिकाणी या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहतोय की जिकडे पहिल्या षटकामध्ये बादल बरसला आणि मग बादलची बॅटिंग पाहून आज अतुल ठाकूरने देखील तशा प्रकारची सुरुवात केली। एकूण धावसंख्या स्कोर कार्डवर 1 बाद 25 धावा बॅटिंग करत असताना टीम जाणता राजा दादर। दुसरं षटक सुरू आहे, कल्पेश घरत गोलंदाजीसाठी चेंडू हवेत आहे, विकेटची संभावना आहे, तिकडे फटका जरूर फसलाय आणि मात्र दुसरा धक्का बसेल। फलंदाज अतुल ठाकूर बॅक टू द पॅव्हेलियन। आपण व्यासपीठावर पाहू शकताय आदरणीय सनीशेठ तुपे साहेब आणि साहेबांच्या सोबत गीत गावंड असतील, जिम्मी गायकवाड असतील, मनोज दादा असतील, त्यानंतर जयेश पाटील आहेत, आशिष भोईर, अल्केश भोईर, वैभव पुजारी आणि पॉली पाटील, या सर्व आमच्या प्रमुख पाहुण्यांचं करूया आपण
वेलकम, हार्दिक स्वागत आहे. जोही नगरीमध्ये भव्य दिव्य अशी ही स्पर्धा तुम्ही पाहताय आणि या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील खरं तर हा तिसरा सामना. खूप चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळाली, परंतु दोन विकेट्स गमावले, जिकडे कृणाल पाटीलला बाद करण्यात यश आलं आणि मग त्याच्या पाठोपाठ अतुल ठाकूर देखील मैदानाच्या बाहेर परतला. नवीन खेळाडू स्वप्नील पाटील अर्थातच ताया पहिल्या चेंडूवर आल्यानंतर प्रहार करण्याचा विचार, परंतु मिस टायमिंग म्हणावं लागेल. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाहीये, पण नॉन स्ट्राईकला जो खेळाडू आहे तो सर्वात महत्वाचा खेळाडू आहे. त्या खेळाडूला स्ट्राईक कशा प्रकारे मिळेल याचा विचार दादर संघाने करायला हवा आहे. परंतु मागच्या काही चेंडूंवर जर का आपण पाहिलं तर मोठे फटके खेळतायत. त्यावेळेचा चेंडू देखील आपण पाहिला. टॅपिंग क्रिकेट, नीटचं टायमिंग होत नाहीये. डीप मिड विकेटला चेंडू फील्ड केला जाईल, तत्पूर्वी रन्स मिळेल. एक सिंगल स्ट्राईक रुटेट हे फार महत्वाचं होतं दादर टीमसाठी आणि स्ट्राईक रुटेट झाले. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू आहे आणि या दुसऱ्या षटक सुरू असताना टीम जाणता राजा दादर संघाची धावसंख्या 26. शॉर्ट पिच चेंडू होता, फिरून खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा बाउन्स झाला. पाटा विकेट आहे. गोलंदाजांचा कर्दन काल म्हणून या विकेटला ओळखलं जातोय. भरपूर रोल केलाय आणि या विकेटवर अधिक बाउन्स आहे, स्विंग देखील आहे, परंतु गोलंदाजाकडे ते कौशल्य असायला हवंय. आणि जर का आपण विचार केला तर या आधीचा चेंडू आपण पाहिला, बाउन्स झाला आणि वन बाउन्सचा इशारा जरूर या ठिकाणी दिला गेलाय. ऑन स्ट्राईकला दादरचा बादल मात्र ऑन स्ट्राईकला. स्वप्नील पाटील नॉन स्ट्राईकला आहे. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 26. या षटकातील चेंडू बाकी असतील. शेवटचा चेंडू बाकी आहे. गोलंदाज कल्पेश खरत राईट ऑफ द विकेट रावे एंड कडून गोलंदाजी करेल. समोरला होता आणि चांगला फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या मस्तकाला दस्तक ठोकणारा हा चौकार. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहा, मैदानातून गाडी आणायची नाहीये, मैदानातून बाईक्स आणायची नाहीये. आयोजक प्लीज, पहा विकेट वरून तुम्ही बाईक आणले, चुकीचं आहे. प्लीज आयोजक त्यांना भेटा तुम्ही. पहा आयोजकांना विनंती असेल आपण तिकडे जा, प्रमुख प्रवेशद्वाराजवळ तिकडून बाईक्स बंद करा प्लीज. मॅन्डेटरी दोन षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. पॉवर प्लेचे 2 षटक संपलीत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टीम जाणता राजा दादर संघाची धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्डवर 30 धावा. करंट रन रेटचा जर का आपण विचार केला तर 15.00 असा करंट रन रेट या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय. स्वप्नील पाटील आणि बादल म्हात्रे ही जोडी मात्र आज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खूप चांगला चेंडू या ठिकाणी आपण पाहायला मिळाला. खरं तर ऑफस्टिकच्या बाहेर होता, अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर ठेवणारी लाईन आणि लेंथ पाहायला मिळाली. कमी उंची घेणारा हा चेंडू होता आणि जर का गोलंदाजीची तुम्ही ऍक्शन पाहिले असेल पहिल्या चेंडूसाठी तर ऍक्शन देखील तशा प्रकारचीच आहे. डॉट बॉल निर्धाव चेंडू या ठिकाणी जरूर आलाय. पण प्रत्येक डॉट बॉल हा प्रेशर क्रिएट करेल फलंदाजावर आणि स्वप्नील सध्या प्रेशर सिच्युएशन मध्ये देखील आहे. आणखीन एक, परंतु हा अधिक बाहेर निघणारा चेंडू आपण पाहिला आणि मग पंचांनी मात्र
हा चेंडू स्क्वेअर घोषित केलाय. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राज मध्ये वाढ होईल आणि या एका एक्स्ट्रा रन्सने संघ मात्र आता जाऊन पोहोचेल 31 या अंकावर. हा जो मैदानाच्या बाहेर पट्टा आहे येलो कलरचा त्याच्यावर बसू नका प्लीज. आम्ही वारंवार सूचना तुम्हाला देतोय. हा तिकडे जे प्रेक्षक आहे तो बसण्यासाठी पट्टा नाही आहे. विनंती आहे सर्वांना. हा मोठं आयोजन आहे. तुमचं सहकार्य असणं फार महत्वाचं असेल. शॉर्ट पिच चेंडू आहे समोरच्या दिशेला. या ठिकाणी डाऊन द ग्राउंड वन बाउंड चेंडूला जोपर्यंत फील्ड केलं जाईल रन्स मिळेल एक सिंगल. एका धाब्याच्या मदतीने संघ आता जाऊन पोहोचलाय. बॅटिंग करत असताना टीम जाणता राजा दादर संघाची धावसंख्या 32 धावा. 32 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट्स. 32 धावा धावफलकावर आपण पाहतोय. बादल म्हात्रे आणि स्वप्नील पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. टीम ओम साई कालुंद्रेच्या विपक्षात या ठिकाणी टीम जाणता राजा दादर. टॉस जिंकली कालुंद्रे संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण निवडलंय आणि आमंत्रित केले टीम दादर संघाला या ठिकाणी फलंदाजीसाठी. बॅट आणि बॉलचं नीटचं कनेक्शन नाहीये. डी पॉइंटला चेंडू काहीसा फिरला आणि मग क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल. तत्पूर्वी दादर संघाच्या खात्यामध्ये आणखीन काही रन्स ऍड केल्या जातील. 2 धावांच्या मदतीने संघ आता जाऊन पोहोचलाय एकूण 34 या धावसंख्येवर. 34 रन्स ऑन द बोर्ड. 34 धावा धावफलकावर आपण पाहतोय. प्रचंड प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत. कालुंद्रे संघाचा कर्णधार ज्यावेळेस टॉस बॉक्स मध्ये होता तो देखील म्हणाला की एवढ्या मोठ्या संख्येने प्रेक्षक फार कमी ठिकाणी आम्ही पाहतोय परंतु पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. संध्याकाळ होईल ना आणखीन प्रेक्षक येतील. भरपूर प्रेक्षक अमरापूर विभागात आपण नेहमीच पाहतोय. मानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी क्रिकेटची स्पर्धा अर्थातच मैत्री चषक 2024 ही स्पर्धा तुम्ही पाहताय आणि फलंदाजीसाठी आता बादल म्हात्रे. या ठिकाणी फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला आहे. कॅच पकडेल का? होय. बिग विकेट डाऊन. मोठा मासा आता लागलाय गलाला. फलंदाज बादल म्हात्रे बॅक टू द पॅव्हलियन. पुरस्कार प्राप्त सुभाषजी टेंबे साहेब त्यांच्या सोबतीला उपाध्यक्ष पंढरी रुपकर आणि सल्लागार किशोर निकम साहेब लाईव्ह सामना पाहत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम आपण करूया. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट थेट प्रेक्षेपण या स्पर्धेचं तुम्ही पाहताय. परंतु मी तर तुम्हाला सर्वांना विनंती करेल घर बसल्या सामना पाहण्यापेक्षा मैदानात या आणि फार मजा आहे. टीट फॉर टॅट जशा तसं प्रतिउत्तर प्रत्येक सामन्यामध्ये दिलं जातोय. या बिलचा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न ऑफस्टिकच्या बराचसा दूर राहिला चेंडू आणि मग पंचांनी स्क्वेअर घोषित केला. इट्स अ व्हाईट बॉल. नो एक्सक्यूज प्लीज. पंचांशी बातचीत करू नका. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. हिरमनजी भोसले ऑफिशियली अंपायर या ठिकाणी आपण त्यांना पाहतोय आणि त्याचप्रमाणे आमचे मित्र आमचे बंधू अर्थातच अमरापूर विभाग प्रीमियर लीगचे माजी खजिनदार कल्पेश म्हात्रे तांबडशेत त्यांचे देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या ठिकाणी आपण या स्पर्धेमध्ये वेलकम करूया. पण त्यांची फार इच्छा होती की दशरथ पाटील सर जोहे नगरीमध्ये यावं आणि त्यासाठी देखील त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे. आणि कल्पेश म्हात्रे यांचं देखील आपण या ठिकाणी या स्पर्धेमध्ये वेलकम करूया. चांगला फटका आहे समोरच्या दिशेला. फ्लॅट मोजून बापून अर्थातच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता जरूर असं वाटलं काही क्षणासाठी की षटकार जाईल का परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण राहिलं. चेंडूला रोखण्यात यश आलं. त्या ठिकाणी बॅटिश लॉंग ऑनला प्रवीण सज्ज होता आणि फक्त एक सिंगल रन्स मिळाली. पहा हे क्रिकेट आहे. काही क्षणासाठी वाटलं की 6 धावा मिळतील का परंतु 5 धावा
आपल्या संघासाठी या ठिकाणी जरूर वाचवल्या प्रवीणने. हा फटका एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक नाहीये. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक्स, क्रिकेटचं मादक सौंदर्य. स्वप्नील पाटीलच्या बॅट मधना हा महत्वाचा चौकार. थँक्यू सो मच डीजे. ऑफिशियली ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. स्ट्रॅटर्जी या ठिकाणी जरूर आखली जाईल आणि स्ट्रॅटर्जी आखावी लागेल या ठिकाणी टीम ओम साई कालुंद्रे संघाला आणि त्याच्या सोबतीला दादर संघाला देखील. पण मध्यांतर झालंय असं आपण म्हणूया. 3 षटकामध्ये काय घडलंय एकदा स्कोर कार्डवर लक्ष टाकूया. कृणाल पाटील आणि बादल म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये सलामवीर आपण पाहिला, परंतु कृणाल पाटील लवकर बाद झाला आणि संपूर्ण जिम्मेदारी सांभाळली. बादल म्हात्रे आणि बादलच्या बॅट मधना 4 चौकार, 1 उत्तुंग षटकार आणि एकूण रन्स त्याच्या बॅट मधनं आल्या. आणि तदनंतर अतुल ठाकूरला आपण पाहिलं मिनिट नंबर 3. अतुल देखील लवकर बाद झाला. मग स्वप्नील आणि बादल बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये रितेश वारी. एकूण धाव संख्या स्कोर कार्डवर आपण पाहतो बॅटिंग करत असताना 40 धावा टीम जाणता राजा दादर संघाचे या ठिकाणी आपण पाहतोय. अमरापूर विभाग प्रीमियर लीगचे आमचे सदस्य मित्र अर्थातच कल्पेश म्हात्रे आणि दिलीप दादा पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील या ठिकाणी आपण या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करूया. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या होत्या आणि स्ट्रॉंग पोझिशन मध्ये होता दादर संघ. तदनंतर मात्र स्ट्रॉंगली कमबॅक केलं टीम ओम साई कालुंद्रे संघाने. दुसऱ्या षटकामध्ये आल्या 9 आणि मग प्रवीणचं तिसरं षटक आपण पाहिलं आणि त्या षटकामध्ये रन्स आल्या 10 धावा. चौथ्या षटकासाठी गोलंदाज कल्पेश घरत. ऑन स्ट्राईकला रितेश वारी, नॉन स्ट्राईकला असेल स्वप्नील पाटील. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न आपण पाहतोय. डीप पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिकडे आहे आणि काही काल फंबल जरूर तिकडे झाला आणि मग दुसरी रन्स मिळाली. पण मिसफिल्ड झाली ना की मग दुसरी रन्स मिळालीच म्हणून समजा आणि तिकडे 2 रन्स मिळाल्या जरूर. 2 धाव्याने संघ या ठिकाणी जाऊन पोहोचलाय 42 रन्स 42 धावा स्कोर कार्डवर. बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये आपण फलंदाजी पाहतोय. दादर संघाचे प्रचंड प्रेक्षक आलेत आज. जर का दादर संघाच्या पाठीराख्यांचा विचार आपण केला ना तर फुल पॅक स्टेडियम आहे. पुढचा चेंडू असेल कल्पेश घरतचा. समोर आहे रितेश वारी. शॉर्ट पिच चेंडू आहे. यष्टीरक्षक बीट झाला आणि मग बाईच्या स्वरूपात ही संधी होती दादर संघाकडे आणि एक सिंगल रन्स जरूर आपल्या धावसंख्येमध्ये त्याने ऍड केले. धावसंख्या 1 धाव्याने पुढे. 43 धावा धावफलकावर आपण पाहतोय. आमचे बंधू अर्थातच वैभव ठाकूर असतील, सुनीलजी नाईक साहेब त्या ठिकाणी मंचकावर आपण त्यांना पाहतोय. ग्रामपंचायत दादरचे विद्यमान सदस्य अमोल ठाकूर देखील मंचकावर सामना पाहण्यासाठी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सनीशेठ तुपे साहेब आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आज या व्यासपीठावरून जो सामना पाहतो. या सर्वांचं आपण करूया हार्दिक स्वागत. फिंगर रोल्स केले, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन पाहायला मिळाला, परंतु लेंथ थोडी खराब होती आणि पंचांनी स्वेर घोषित केला चेंडूला. एक्स्ट्राज मध्ये वाढ होईल. 1 रन्स जरूर स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. 44 धावा. संदेश व्हाईट चेंडू आहे, व्हाईट बॉल आहे. 1 एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. 44 धावा स्कोर कार्ड वर आपण पाहतोय. चौथं षटक सुरू आहे. फार वेळ आता उरला नाहीये दादर संघाकडे. शॉर्ट पिच आहे, विरकावलाय, परंतु डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, पकडलाय झेल. स्वप्नील पाटील डिपार्ट्स. आणखीन एक धक्का टीम जाणता राजा दादर संघाला.
मिस झालाय. ब्लँक स्ट्रोक्स खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला, बॅट आणि बॉलचा कनेक्शन होत नाहीये. पण आघाडीचा जर का खेळाडूंचा आपण विचार केला दादर टीमच्या, तर बादल म्हात्रे, अतुल ठाकूर, ताया, रितेश वारी, कृणाल पाटील आणि मग आलेला नितेश. भरपूर मोठी जिम्मेदारी आघाडीच्या 3 ते 4 खेळाडूंवर होती, परंतु काही खेळाडू लवकर बाद झाले आणि मग प्रेशर सिच्युएशन मध्ये आता मिडल ऑर्डरला पाहतोय आपण जाणता राजा दादर संघाचा. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे गली रिजन मध्ये, आणखीन एक धक्का बसेल. तुचल मै आया, नितेश पाटील बॅक टू द पॅव्हलियन. आदर्श पाटील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला रितेश वारी आणि मग त्याच्या सोबतीला आता आदर्श पाटील. माझी सुरुवात मिळाली होती, एक्सप्लोजिव्ह स्टार्ट, अप्रतिम सुरुवात की जिकडे मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात 21 रन्स, 21 धावा आल्या होत्या. तदनंतर ओम साई कालुंद्रे संघाने काय कमबॅक केलाय, अप्रतिम, लाजवाब. अर्थातच असं वाटलं होतं की 5 षटकांच्या समाप्तीनंतर जाणता राजा दादर संघ 80-85 धावसंख्येपर्यंत मजल मारेल, परंतु त्यांना आता रोखण्यात त्यांना यश आलंय. ओमसाई कालुंद्रे फार दूरवरचा प्रवास करून आज जोहे नगरीमध्ये त्यांचं पदार्पण आणि कदाचित पहिलीच मॅच असेल कालुंद्रे संघाची. भव्य दिव्य असे क्रीडांगण आणि भव्य दिव्य अशी ही स्पर्धा. पुढचा चेंडू असेल कल्पेश घरतचा, समोरला अलॉंग द कार्पेट, एक्स्ट्रा कव्हरला लॉंग चेस, परंतु चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे, महत्वाचा टीम दादर संघासाठी हा चौकार. गोरगरिबांचे, प्रकल्पग्रस्तांचे आधारस्तंभ, लोकनेते दिबा पाटील साहेबांचं हे संगीत तुम्ही ऐकलं. अगदी स्फूर्ती देणार हे संगीत. चौकार जरूर आला. 4 षटकांचा खेळ जरूर या ठिकाणी संपलाय आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टीम जाणता राजा दादर संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 48 धावा. स्लॉग ओव्हर, डेट ओव्हर, हा नंबरचं षटक आता सुरू होतोय. स्विच इट, खराब माइंडसेट या ठिकाणी रितेश वारीच्या माध्यमातून आपण पाहतोय. वारंवार तोच प्रयत्न रितेश वारी करतोय, यश मात्र काही येत नाहीये. आकाश गोलंदाजी मार्कवर, आणखीन एक चेंडू निघून गेलाय. निराशा आणि फक्त निराशा या ठिकाणी हाती लागले. शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ. आता मात्र 3च चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी राहिलाय. 3 डॉट बॉल्स या ठिकाणी पाहायला मिळाले. रितेश वारी जर का आपण विचार केला तर भरपूर विश्वास दाखवलाय टीम जाणता राजा दादर संघाने या खेळाडूला, परंतु प्रेशर सिच्युएशन जरूर आहे. हे दडपण आहे. बैठक या ठिकाणी, परंतु बॅटरी बॉलचा संपर्क नाहीये. आणखीन एक चेंडू जरूर डॉट बॉलच्या स्वरूपात पाहायला मिळेल, परंतु रनआउटची विकेट या ठिकाणी येईल का हे देखील पाहावं लागेल. नक्कीच या ठिकाणी लेग बिफोर ऑफ द विकेट LBW फलंदाज या ठिकाणी रितेश वारी माघारी परतेल. पाच षटकांचा सामना आपण जरूर पाहताय आणि या 5 षटकांमध्ये जर का या मॅचचा आपण विचार केला तर दादर संघाने प्रथम फलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये 21 धावा आणि तदनंतर 9, पुढच्या षटकामध्ये 10 आल्या आणि चौथ्या षटकामध्ये 8 रन्स आल्या, परंतु
या षटकाचा जर का आपण विचार केला तर 4 चेंडू फेकले गेलेत. आकाशच्या माध्यमातून एकही रन्स अद्यापपर्यंत आली नाहीये. उजव्या हाताचा आणखीन एक फलंदाज साहिल साहिल पाटील ऑन स्ट्राईकला. चांगला फटका आहे, सीमा पार जाईल की क्षेत्ररक्षक चेंडूला अडवेल. होय, आणखीन एक सफलता. साहिलला देखील यावं लागेल आता माघारी. अप्रतिम झेल पकडलाय. पुन्हा एकदा आपण कल्पेशला पाहिलं कॅच पकडत असताना आणि साहिलला या जर का दिवसाचा आपण विचार केला, स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसात ऑलरेडी एक मेडन षटक फेकलं गेलंय दीक्षित पाटील कळवे या गोलंदाजाच्या माध्यमातून. आणि जर का हा चेंडू निर्धाव राहिला तर आणखीन एक मेडन षटक या स्पर्धेतील आपल्याला पाहायला मिळेल. स्लॉग ओव्हर, डेट ओव्हर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्या षटकाला हाणामारीचं षटक संबोधलं जातं आणि त्या हाणामारीच्या षटकामध्ये अद्यापही एकही रन्स आली नाहीये. लाजवाब गोलंदाजी, कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. अर्थातच आघाडीच्या गोलंदाजाने सपाटून मार खाल्ला, परंतु ओमसाई कालुंद्रे संघाने स्ट्रॉंगली कमबॅक केलं या मॅच मध्ये. शेवटचा चेंडू आहे, कॅच अँड बॉलचा चान्स. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडलाय झेल. एकदा जोरदार टाळ्या होत्या या गोलंदाजासाठी. मेडन षटक फेकलंय. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. बॅटिंग करत असताना टीम जाणता राजा दादर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 48 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. नशीब नाईक नाहीये. नशीब नाईक नसताना त्या धावा आता प्रोटेक्ट करेल का जाणता राजा दादर संघ? संधी देऊया आपण डीजे मास्टर. हॅलो हॅलो विनंती असेल हॅलो रायगड भूषण पुरस्काराने ज्यांना सन्मानित केलंय महेंद्र पाटील, महेंद्र बोया आमची विनंती असेल आपण प्रमुख अतिथी कक्षामध्ये यायचंय. जाऊया आपण सन्मान सोहळ्याकडे. त्याचप्रमाणे आमचे गणेश मामा देखील या ठिकाणी वरडीचे उपस्थित झालेले आहेत. सन्मान सोहळ्याकडे आपण जाऊया. ठीक आहे, आपण पाहुण्यांचा सन्मान तुर्तास थांबूया आपण आणि टॉस साठी या ठिकाणी आपण आमंत्रित करूया टीम स्वराज 11 गोटेघर आणि टीम हशिवरे दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये जिकडे टॉस केला जाईल. स्वराज 11 गोटेघर कर्णधार आणि टीम हशिवरे संघाचा कर्णधार आपण टॉस साठी यायचा आहे. स्वर्गीय नवनाथ गरज स्मृती मैत्री चषक 2000 ही स्पर्धा तुम्ही पाहताय. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस, अर्थातच उद्घाटनीय दिवस आपण पाहताय. पहिला सामना जिंकला जितवाई जिते, आराध्य 11 जितवाई जिते. दुसरा सामना जिंकला गावदेवी कलवे संघाने आणि आजच्या दिवसातील हा तिसरा सामना जिकडे दादरच्या विपक्षात टीम कालुंद्रे. पहिल्या सत्राचा आपण जर का विचार केला, स्कोर कार्डवर जर का आपण लक्ष टाकलं तर बॅटिंग करत असताना टीम जाणता राजा दादर संघाने 48 धावा या ठिकाणी जमवल्या आहेत आणि 49 क्षमा असावी 49 धावांचं लक्ष या ठिकाणी ओमसाई कालुंद्रे संघाच्या समोर या ठिकाणी जरूर सेट केलंय.
5 षटकं 30 चेंडू आणि 49 धावांचं हे लक्ष्य. टीम चांतराजा दादर आणि ओम साई कालुंद्रे या दोन संघांमधली ही लढाई आपण पाहतोय. आज जर का आपण विचार केला तर नशीब नाईक नाहीये, तर ऑब्विसली ती 2 षटकं आणि नशीबची कमतरता जरूर जाणवेल दादर संघाला. टॉससाठी आपण आमंत्रित करतोय स्वराज 11 गोठेकर आणि नाकवा वॉटर सप्लायर्स स्पोर्ट्स पुरस्कृत फ्रेंड्स ग्रुप आशिवरे या टीमने टॉससाठी यायचं आहे. आणि मी विनंती करेल आमचे सन्माननीय सनीशेठ तुपे साहेब विचुंबे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. टॉस साठी जाऊया आपण. एका बाजूला टीम गोटेकर आणि दुसऱ्या बाजूला टीम हशिवरे. मी सन्माननीय सनीशेठ तुपे साहेबांना विनंती करेल आपण टॉस करायचा आहे. हेड इज अ कॉल. इट इज अ हेड. अर्थातच टॉस जिंकलाय नाकवा वॉटर स्पोर्ट्स पुरस्कृत फ्रेंड ग्रुप हशिवरे. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल आपला? फिल्डिंग घेऊ फिल्डिंग घेऊ कारण जास्त करून फिल्डिंगच घेतलेले चेस होत नाही नंतर. गोठेकर सोबत कधी सामना झालाय का तुमचा? नाही त्यांच्याबरोबर मी फर्स्ट टाइम आम्ही खेळतोय आणि ते पण आमच्याबरोबर फर्स्ट टाइमच खेळतो. अर्थातच हशिवरे संघ म्हटला की अलिबाग तालुका इकडे येऊन तुम्हाला कसं वाटतं आणि हे आयोजन हे मैदान त्याबद्दल काय म्हणाल? आयोजन खूपच सुंदर आहे. मैदान तर एकदम भारीच आहे. असं मैदान आम्ही कुठे बघितलं पण नाही. आमच्या पण गावाला पण मैदान आहे पण त्याच्यापेक्षा भारी मैदान आहे. एकदम खुल्ला वातावरणात एकदम सुंदर आहे आयोजन. शेवटचा प्रश्न असेल की प्रेक्षकांना काय म्हणाल एवढ्या मोठ्या संख्येने जे प्रेक्षक हे सामना पाहण्यासाठी आलेत? अगदी प्रेक्षक बोलले तर आमच्याकडे फायनलला पण एवढे प्रेक्षक येत नाही. ते आज पहिल्या मॅचला येऊन मी याला पण बोललो नागेला की एवढे प्रेक्षक तुमच्याकडे येतात. बाप रे बाप. तर भारी आहे. क्रिकेटला तुमचे हे देतात. जरूर अद्याप कळवे आणि जितेचा सामना व्हायचा आहे तर ते देखील प्रेक्षक येणार आहेत. आपण गोठेकर संघाच्या कॅप्टनकडे जाऊया. टॉस किती महत्वाचा होता तुझ्यासाठी? टॉस इम्पॉर्टंट असतो. टॉस जिंकून मी प्रथम फलंदाजीच करणार होतो आणि फलंदाजीच मिळाली. जे तुला हवं होतं अर्थातच तुला फलंदाजी करायची होती, फलंदाजी मिळालेली आहे. इकडच्या या स्पर्धेबद्दल ह्या मैदानाबद्दल आणि ह्या प्रेक्षकांबद्दल तू काय म्हणशील? नक्कीच मैदान तर भरपूर चांगलं आहे. भरपूर टुर्नामेंट खेळतो आम्ही पण आणि त्याच एकदम चांगल्या टुर्नामेंटमध्ये ही पण एक भरपूर चांगली टुर्नामेंट आहे. ॲक्च्युली सकाळी 9 वाजता निघलो आहे, आता पोहोचलो आहे. भरपूर लांबची ट्रॅव्हलिंग करून आलो आहे आणि खास करून तर मी एकच सनी शेठचा आभार व्यक्त करतो कारण का भरपूर टुर्नामेंट चांगल्या चांगल्या आयोजनामध्ये खेळायला त्यांचा आमच्या मागे एक मोलाचा वाटा असतो. येस, थँक्यू सो मच. फार वेळ घेत नाही. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील या मॅचसाठी. हा टॉस जिंकलाय टीम नाकवा वॉटर स्पोर्ट्स पुरस्कृत फ्रेंड्स ग्रुप हशिवरे संघाने टॉस जिंकलाय. $49 49 धावांचं लक्ष आणि दुसऱ्या सत्रात आपण पाहतोय सलामवीर परेश चिखलेकर आणि प्रवीण घरत ही मैदानात जोडी आणि अगदी आघाडीच्या षटकावर आक्रमण केलंय परेश चिखलेकर आणि 3 चौकार या ठिकाणी जरूर आपण पाहतोय. राम म्हात्रे गोलंदाजीसाठी जबरदस्त झेल पकडलाय. त्या ठिकाणी आशीर्वाद ठाकूर
ही विकेट हवी होती आणि ती विकेट मात्र या ठिकाणी जरूर मिळवून दिलंय राम म्हात्रे यांनी. दमदार सुरुवात ज्या खेळाडूने दुसऱ्या सत्रामध्ये दिली होती, तब्बल 3 चौकार ज्याच्या बॅट मधून आपण पाहिलं आणि ती महत्वाची विकेट या ठिकाणी जरूर मिळवून दिले. अर्थातच राम म्हात्रेच्या गोलंदाजीवर, परंतु ही विकेट क्षेत्ररक्षकाची होती कारण की त्या ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये खरं तर अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण फार कमी वेळेला आपण पाहतो. फार कमी क्षण तुम्हाला त्या ठिकाणी मिळतात आणि आशीर्वाद ठाकूर अर्थातच यश ठाकूर आणि अप्रतिम झेल पकडलाय. अंडर 19 पूल मध्ये खेळणारा खेळाडू अर्थातच आमचे बंधू वैभव ठाकूर यांचे सुपुत्र आणि अप्रतिम झेल पकडलाय. पण आता कमबॅक करावा लागेल. या ठिकाणी काही अंशी का होईना परंतु विजयाचा दरवाजा थोडा उघडलाय. अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. 49चं टार्गेट आणि समोर जर का आपण विचार केला तर ओम साई कालुंद्रे, क्रिकेट जगतातील एक मोठं नाव, त्यांच्या विरोधात अमरापूर विभाग पेन तालुक्यातील एक बलाढ्य संघ जाणता राजा दादर. चांगला चेंडू आहे या ठिकाणी ऑफस्टिकच्या बाहेर, अवे फ्रॉम बॉडी. षटक संपलं पहिलं आणि या पहिल्या षटकामध्ये 3 चौकार, 1 डॉट बॉल, 1 विकेट आणि अर्थातच असे 6 चेंडू आपण पाहिलं. एक वाईट देखील चेंडू होता का? 13 धावा स्कोर कार्डवर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकानंतर धावांचा पाठलाग करत असताना टीम ओमसाई कालुंद्रे संघाची धावसंख्या एका विकेटच्या मोबदल्यात 13 धावा. 13 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट, 13 धावा. धावफलकावर आपण पाहतोय दुसऱ्या षटकासाठी रितेश वारी या गोलंदाजाला प्राचारण केलंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर, तर दुसऱ्या षटकासाठी 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर. पण टेनिस बॉल क्रिकेट मधला हा रूल आहे. एकदा विवरचना आपण क्षेत्ररक्षक नेमके कुठे आहेत पाहूया. मग स्वप्नीलला जर का आपण विचार केला तर 30 सर्कलच्या आतमध्ये पॉइंट क्षेत्रामध्ये, तदनंतर आपण डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर पाहतोय. तदनंतर जर का आपण विचार केला तर बादल म्हात्रेला व्हाईटिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, तदनंतर डीप मिड विकेटला एक खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. फ्लाइंग स्लीप मध्ये डॉक्टर अभिजित असेल, लेग स्लीप रिजन मध्ये नितेश पाटील असेल आणि स्क्वेअर लेग पंचांच्या उजव्या बाजूला यश ठाकूर. बॅटची एज आहे तिकडे प्रवीण आहे आणि जरूर चेंडू फील्ड केलाय. हा एक गोलंदाज आज निश्चितच कमी आहे दादर संघाकडे आणि तो महत्वाचा गोलंदाज होता. अर्थातच नशीब नाईक, दादर गावची बुलेट ट्रेन म्हणून ज्यांना संबोधलं जातं. अर्थातच रायगड प्रीमियर लीग मध्ये या गोलंदाजी तुम्ही पाहिली असाल. भन्नाट वेग, परंतु आज त्याची कमतरता जरूर जाणवेल. या ठिकाणी स्ट्रेट हिट डाऊन द ग्राउंड, चेंडू मात्र चाललाय सरळ सीमा पार. रन्स मिळतील 4, चौकार. चार धावांच्या मदतीने धावसंख्या फ्लाय झाली आणि जाऊन पोहोचले एकूण 18 धावा धावफलकावर. सन्माननीय दशरथ पाटील सर आणि
आमचे अमित दादा म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी लंच ब्रेक नंतर आवाज आपण ऐकणार आहोत. या मॅचचा जर का आपण विचार केला तर विकेट्स घ्यावे लागतील दादर संघाला, अन्यथा एकतर्फी लढाई पाहायला मिळेल. 18 धावा स्कोर कार्डवर. शॉर्ट पिच चेंडू आहे, स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू मात्र सरळ जाईल आउट ऑफ द पार्क. बॅट्समन यूज इट. सिक्सर. धावसंख्या आता जाऊन पोहोचलाय 24-24. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा षटकार. म्हणजे ते मोठे फॅन्स आहेत आणि आज त्यांचा आवाज तुम्ही जरूर ऐकणार आहात. आयुष्यात प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची आवड असते आणि अर्थातच कल्पेश ला सरांची कॉमेंट्री ऐकायची आणि आज सर आलेत. आणखीन एक चौकार आणि या 4 धावांच्या मदतीने विजयाच्या जवळ जात असताना ओमसाई कालुंद्रे संघाची धाव. पहा, दादर संघाच्या बाजूने देखील दमदार सुरुवात झाली होती, परंतु शेवट मात्र गोड करता आला नाहीये. स्टँड अँड डिस्पॅच. स्लॉट मध्ये बाजूवाल्याच्या प्लॉट मध्ये षटकार. जाणता राजा दादर हा एक मोठा संघ आहे. जरी तुमच्याकडे कमी रन्स असतील तरी देखील संघर्ष व्हायलाच पाहिजे. पहा, ओमसाई कालुंद्रे संघाचा आपण जर का विचार केला तर कोणत्या प्रकारची संधी दिली नाहीये. जर का या संपूर्ण मॅचचा आपण विचार केला तर पहिलं षटक जर का आपण वगळलं तर ओमसाई कालुंद्रे संघाने डॉमिनेट केलंय प्रतिस्पर्धी संघाला. आज धावांचा अक्षरशः पाऊस पडला आणि अशी स्थिती दादर संघाची फार कमी वेळेला पाहायला मिळते. दादर संघ अर्थातच या परिसरातील एक ताकदवर संघ आणि जिकडे आज जर का विचार केला तर नशीब नाईक नाहीये. जरी नसला तरी काय हरकत नाही, मी तर असं म्हणेल. उर्वरित गोलंदाजांना मिळालेली संधी, त्या संधीचं आज त्यांनी सोनं करायला हवं होतं, परंतु सपाटून मार खाल्लाय आज दादरच्या गोलंदाजांनी. शॉर्ट पिच, आणखीन एक तडाखा, आणखीन एक चेंडू मात्र चाललाय सीमा पार. चौकार, चौकार आणि फक्त चौकार. एक फटका दूर आहेत विजयापासून काळुंद्रे संघ. स्विच इटचा हा प्रयत्न कदाचित पुढच्या मॅचची प्रॅक्टिस असू शकतोय, कारण की भरपूर चेंडू उर्वरित बाकी आहेत. आता दादरचे समर्थक निराश आहेत, नाराज आहेत आणि ते समजलेत की हा सामना आपण केव्हाच गमावलाय. प्रेक्षकांकडे जरूर जेव्हा नजरा जात आहेत ना तेव्हा नक्कीच समजतं की सामना कोणाच्या बाजूने आहे. ब्लॉक केला पण नौका गोलंदाज आहे आणि त्याच्या गोलंदाजाची वाहवा करायलाच लागेल. अंडर 19 च्या गटातून पुढे आलेला खेळाडू अर्थातच यश ठाकूर, की जिकडे DY पाटील स्टेडियमवर हा खेळाडू प्रॅक्टिससाठी नियमित जात असतो आणि त्याला गोलंदाजी मिळाली आणि काय सुंदर गोलंदाजी केले. जे काही रन्स आहेत त्या वाचवण्याचा प्रयत्न आज तो करतोय आणि ही विकेट किंवा एक संधी जरूर आली होती, परंतु चेंडूला फील्ड केलं गेले. रन्स मिळेल एक सिंगल. एका धाबाच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 45 रन्स ऑन दी बोर्ड. 45 धावा धावफलकावर. टार्गेटचा विचार केला तर 49. 49 धावांचं लक्ष आणि
ते लक्ष्याचा पाठलाग करत असताना अगदी सहजरित्या तिथपर्यंत पोहोचण्यात त्यांना आता यश येतोय. शॉर्ट पिच आहे, स्वीट साऊंड ऑफ द बॅट समोरच्या दिशेला आणि पायाचा जरूर पायाने वापर केला, परंतु चेंडू मात्र काही थांबला नाहीये. चेंडू मात्र जाईल सरळ सीमा पार आणि हा विजयी चौकार येईल टीम ओम साई काळुंद्रे संघ. ओके ओके डीजे. तर मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जाते तो म्हणजे आकाश. कारुंदे संघाचा आकाश आपण मॅन ऑफ द मॅचसाठी यायचा आहे आणि हार्ड लक. दादर संघ प्रयत्न चांगला केलात आणि मेडल